इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र। दक्षिण तालुक्यातील बरूर येथे कार्यरत असलेल्या श्री आदिशक्ती फायनान्स संस्थेकडून ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी मंद्रुप पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे। फिर्यादी निर्मला गणेश चौगुले वय 50 राहणार बरूर तालुका दक्षिण सोलापूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सन 2020 ते 2023 दरम्यान आरोपी प्रकाश मुकुंदा इटकर मयत व संजय प्रकाश इटकर दोघेही राहणार बरूर यांनी श्री आदिशक्ती फायनान्स संस्था स्थापन करून ठेवीदारांना वार्षिक 24% आकर्षक व्याज दराचे आमिष दाखवले। पिग्मी व रोख स्वरूपात मुदत ठेवी स्वीकारून एकूण 48 ठेवीदारांकडून 1,11,17,630 रुपये जमा करून घेतले। मात्र मुदत पूर्ण होऊनही ठेवीची रक्कम आणि व्याज परत न करता विश्वासघात आणि अपहार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। या प्रकरणी भारतीय दंड संहिता 1960 चे कलम 498, 420, 406, 34 प्रमाणे महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम 2014 चे कलम 39 आणि महाराष्ट्र ठेवीदारांचा अधिनियम 1999 चे कलम 3 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक पटवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत।